आणि आज सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे। विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत वर्षभरात महायुतीमध्ये आले। 43 पैकी 26 पराभूत भाजपमध्ये तर 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत। विधानसभेतील 7 पराभूत उमेदवारांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली। 3 अपक्ष सुद्धा सामील झालेले आहेत। पक्ष सोडलेले सर्वाधिक 19 पराभूत उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत। मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायला तयार नाहीये। मात्र मनसेवेना मुंबईत महाविकास आघाडीचा खेळ जमेना असं म्हणायची वेळ आली आहे। 2024च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्ड्समध्ये मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा होईल असं चित्र आहे। दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडूप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चांदिवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातल्या 22 वॉर्डमध्ये मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागतंय की मनसेसोबत सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।